एका छोट्याशा गावात एक पडकं घर होतं. त्या घराकडे पाहूनच वाटत होतं की गेल्या 15-20 वर्षापासून त्याची डागडुजीही झालेली नाही किंवा त्या घराला रंगवलेलंही नाही. त्या घरात एक म्हातारी बाई राहत होती. तिचं या जगात कोणी नव्हतं आणि शेजारी बाजारी जे आजूबाजूची लोकं होती ते तिला खाण्यापिण्याचं सामान द्यायचे. असं ती आपलं जीवन जगत होती. मग एक दिवस सकाळी सकाळी एक खूप मोठी कार त्या घराच्या दरवाजाच्या समोर उभी राहत थांबली आणि त्या कारमधून एक तरुण मुलगा खाली उतरतो, ज्याने अगदी छान कपडे घातलेले होते. तो दिसायलाही खूप छान होता. तो सरळ त्या घराच्या आत जातो आणि आत गेल्यावर ती म्हातारी बाई काही काम करत होती. तेव्हा तो तरुण मुलगा तिच्या पाया पडून ढसढसा जोरजोरात रडू लागतो आणि म्हणतो की आज तुमच्यामुळे माझं आयुष्य हे बदललेलं आहे. आता हे सर्व पाहून ती म्हातारी बाई खूप जास्त हैराण होते आणि ती विचार करू लागते की नक्की हा मुलगा आहे तरी कोण आणि मी असं काय केलं ज्यामुळे याचं आयुष्य बदललेलं आहे. कोण होता तो मुलगा आणि काय कहाणी होती त्या म्हाताऱ्या बाईची? तर ही कथा नक्की जाणून घ्या. तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. डोळ्यात अश्रू नक्कीच येतील. तर ही कथा एका छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या रुक्मिणी नावाच्या महिलेची आहे. त्यांच्या नवऱ्याचं नाव होतं आनंदा. आनंदराव मेहनत मजुरी करून त्यांचं घर चालवायचे आणि हळूहळू वेळ गेला. त्या वेळेनंतर त्यांच्या लग्नाला 5 वर्ष उलटली. तरीही अजून त्यांच्या घरात पाळणा हलला नव्हता. पण तरीही त्यांना आशा होती की एक ना एक दिवस आपल्यालाही मुलाचं सुख जे आहे ते नक्कीच मिळणार. आणि काही वर्षांनी त्यांनाही आनंदाची बातमी कळते की रुक्मिणीबाई आता आई होणार आहे आणि रुक्मिणीबाई आता गर्भवती आहे. आनंदजी यांच्या आनंदाचा पारावारच राहिला नाही. त्यांना खूप आनंद झाला आणि आता आम्हाला मूल होणार आणि आपल्या आई कुटुंब वाढणार आहे. आपल्या कुटुंबात एक नवीन सदस्य वाढणार याचा आनंद त्यांना खूप झाला होता. हळूहळू दिवस निघून गेले आणि मग एक दिवस त्यांच्याही घरात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. रुक्मिणीबाई यांनी एका सुंदर अशा मुलाला जन्म दिला होता. मुलगा खूप सुंदर होता, सुदृढ मुलगा होता. त्यांनी खूप प्रेमाने त्या मुलाचं नाव विजय असं ठेवलं. आता घरात एक सदस्य वाढला म्हणून आनंदजी आणखीनच जास्त मेहनत करू लागले होते. हळूहळू विजय मोठा होत गेला आणि जेव्हा विजय आता 5 वर्षाचा होतो तेव्हा दुर्दैवाने त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. रुक्मिणीबाई यांना या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसला होता. आता काय करायचं, पोट कसं भरायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. त्या सगळ्या गोष्टींचा विचार मनात करायच्या त्यांना काहीही सुचत नव्हतं. काय करावं काहीही कळत नव्हतं. तिच्या माहेरची लोकं तिला समजवत, खूप काही माहेरच्या लोकांनी समजवतात की आता तुझा नवरा या जगात नाही तर तू तुझं लग्न करून घे आणि या मुलाला आम्ही लोक सांभाळून घेऊ. तुझ्यासमोर संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे आणि तू असे किती दिवस राहशील. तिच्या माहेरच्या लोकांकडून असं काही ऐकायला मिळेल याची तिला कल्पनाही नव्हती. त्यांना खूप वाईट वाटतं. त्या म्हणतात की हा मुलगा माझ्या नवऱ्याची निशाणी आहे आणि त्याच्यासोबत मी माझं संपूर्ण आयुष्य व्यतीत करू इच्छिते. मी दुसरं लग्न करणार नाही. त्यानंतर रुक्मिणी त्या मुलाला तिथेच घेऊन राहू लागतात. त्या मुलाची खूप काळजी घेतात. त्याला लहानाचं मोठं करतात. दुसऱ्यांच्या घरी मजदुरी म्हणून काम करतात. त्या मुलाचं संगोपन करतात. त्यानंतर तो मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. पण तो त्याच्या आईने सांगितलेली एक ही गोष्ट ऐकत नव्हता. आईने जर त्याला काही सांगितलं तर तो गुपचूप एका जागेवर बसून राहायचा. तो तेच करायचा जे त्याच्या मनात येईल.
त्याच्या मनात जे असायचं तेच तो करायचा. आता तो 15-16 वर्षाचा झाला होता आणि सतत त्याच्या मित्रांसोबत तो बाहेर फिरायचा आणि या गोष्टीवर त्याची आई त्याला सतत ओरडायची, रागवायची आणि रुक्मिणीबाई म्हणायच्या, "अरे, जास्त मित्रांमध्ये फिरायचं नाही. तुझे वडील नाहीत. लोक काय म्हणतील?" याच्या आईकडून एक मुलगा सांभाळायला गेला नाही आणि तोही मुलगा बिघडला. पण विजय मात्र आईच्या कोणत्याही बोलण्याकडे लक्ष देत नाही. एक दिवस तो त्याच्या मित्रांसोबत फिरायला गेला होता आणि परत येताना त्याच्या मित्रासोबत दारू पिऊन घरी आला होता. तेव्हा त्याचं वय फक्त 16 वर्ष इतकंच होतं. आणि या गोष्टीची भणक जेव्हा रुक्मिणीताईंना लागते तेव्हा त्या त्याला खूप मारतात. मारल्यानंतर त्या हेच म्हणत होत्या की तुझ्यासारखा मुलगा असण्यापेक्षा मला मूल झालं नसतं तर फार बरं झालं असतं. किमान मला हा दिवस तरी पाहावा लागला नसता. रुक्मिणी रात्री उशिरापर्यंत त्याला मारत होती आणि तो नाराज होऊन असाच एका कोपऱ्यात बसून राहतो. आता रुक्मिणीची थोडा वेळ त्याची जेवणासाठी वाट पाहतात, पण तो मुलगा काही जेवायला आला नाही आणि म्हणून रुक्मिणीजी स्वतः जेवण घेऊन त्याच्याजवळ जाऊन त्याला प्रेमाने जेवण भरवतात. पण विजय त्याच्या आईवर नाराज असल्यानं जेवण करण्यासाठी नकार देतो. तेव्हा रुक्मिणी रागाने त्याच्यावर ओरडते आणि जेवणासाठी त्याच्यावर जबरदस्ती करते. आता तो जेवण तर करतो, पण त्याच्या मनात त्याच्या आईच्या विरुद्ध खूप राग असतो, कारण आईने त्याला मारलेलं असतं आणि तोच राग त्याच्या मनात खूप काही साठलेला असतो. पण त्याच्या मनात त्याच्या आईच्या विरुद्ध खूपच जास्त राग असतो. आता तो 16 वर्षाचा असल्यामुळे त्याला समज तर होती, पण इतकीही नव्हती की त्याच्या आईने त्याला का मारलं. त्याच्या चांगल्यासाठीच मारलं, त्याच्या चांगल्यासाठी मारलं होतं, त्याच्या चांगल्या भविष्यासाठी मारलं होतं हे तो समजू शकला नाही. रात्रभर तो त्याच्या खाटेवर पडून विचार करत होता आणि काहीतरी विचार करून तो उठून बसतो आणि त्याच्या आईकडे पाहतो तर त्याची आई झोपलेली होती. तो उठून घराच्या आत जातो आणि त्याचे कपडे एका पिशवीत घालून रात्रीच्या अंधारात घराच्या बाहेर निघून जातो. त्यामुळे त्याला कोणीही पाहत नाही. चालत चालत तो मेन रोडवर पोहोचतो. मेन रोड त्याच्या घरापासून जवळजवळ 3 किलोमीटर अंतरावर होता. तो तिथून कुणाचे तरी मदत घेऊन त्याचीच मजबुरी म्हणून सांगून जेमतेम शहरात पोहोचतो. इतकं मोठं शहर आणि इतक्या लोकांची गर्दी पाहून तो खूप हैराण होतो, कारण त्याने आजपर्यंत कधीही शहर पाहिलेलं नव्हतं. इकडे तिकडे लोकांकडे पाहू लागतो. तेव्हा तो विचार करतो की कुणामुळे हे जग थांबलेलं नाही. सर्व लोक आपापल्या कामात अगदी व्यस्त आहेत. आता त्याला खूप भूक लागली होती. तेव्हा त्याला समोर एक हॉटेल दिसतं. तर त्या हॉटेलमध्ये जाऊन तो त्या हॉटेलच्या मॅनेजरशी बोलतो की माझं या जगात कोणीही नाही आणि मला खूप भूक देखील लागलेली आहे. जर तुम्ही मला जेवायला दिलं तर त्या बदल्यात मी तुमचं सर्व काही काम करीन. तो हॉटेल मॅनेजर आधी त्या मुलाला नकार देतो. म्हणतो की आम्ही लहान मुलांना कामावर ठेवत नाही. पण तो मुलगा त्यांना जास्तच विनंती करतो. म्हणतो की मला खूप भूक लागली आहे, तुम्ही मला खायला काहीतरी द्या, तर त्या बदल्यात मी तुमचं सर्व काम करीन. आता तो हॉटेल मॅनेजर विचार करतो की चला ठीक आहे, काही ना काही काम तर करेल. नंतर तो हॉटेल मॅनेजर त्याला जेवायला देतो आणि म्हणतो की या हॉटेलमधील तुला सर्व भांडी साफ करावी लागतील. आता तोही होकारार्थी मान हलवतो. तो मॅनेजर त्याला जेवायला देतो. तो मुलगा पोटभर जेवण करतो आणि जेवल्यानंतर तो सगळी भांडी ही साफ करायला लागतो आणि त्यानंतर साफ करून देतो आणि पुन्हा मॅनेजरकडे जातो आणि म्हणतो की मी म्हटल्याप्रमाणे मी या शहरात कोणालाही ओळखत नाही आणि मी माझ्या घरून इथे आलो आहे. इथे कोणतंही काम करण्यासाठी मला ना राहायला छप्पर आहे ना खायला काही आहे. जर तुमची परवानगी असेल
जर परवानगी दिली तर मी याच हॉटेलमध्ये काम करीन आणि संध्याकाळी इथेच झोपेन. आता यानंतर मॅनेजरला वाटतं की आम्हाला पण एक फुकट कामगार मिळतो जो 24 तास हॉटेलमध्येही राहील आणि आमचं कामही करेल. म्हणून तो त्याला म्हणतो की ठीक आहे, जर तुझी अशीच इच्छा असेल तर तू इथे राहून काम करू शकतोस. तुला खाण्यासाठी जेवण आणि राहण्यासाठी हॉटेल मिळेल, पण कामात कोणताही हलगर्जीपणा मला चालणार नाही. इथे चांगलेच आणि सगळीच कामं करावी लागतील, असं म्हणत तो त्या मुलाला तिथे कामावर ठेवून घेतो. विजय तिथे राहू लागतो. तो खूप काम करतो, खूप कठोर परिश्रम करतो आणि त्याचं काम चोखपणे बजावत असतो. आणि जेव्हा हॉटेलचा मॅनेजर त्याला काम करताना पाहतो तेव्हा त्यालाही त्याचं काम खूप आवडतं. त्याला वाटतं की तो तर खूप मेहनत करतोय आणि म्हणूनच मॅनेजर त्याच्याकडून जास्त काम करून घेत असायचा. जसं भाजी कापणं किंवा बाजारातून काही सामान आणणं, लोकांना जेवण सर्व करणं, अगदी सर्व काही कामं. दिवसभर तो हॉटेलमध्ये काम करायचा आणि संध्याकाळी त्याच हॉटेलमध्ये तो झोपायचा. आणि त्या बदल्यात त्याला जेवण आणि राहण्यासाठी हॉटेलही मिळालं होतं. त्याचे दिवस जसे जातात आणि जसजसे जात असतात आणि मग हळूहळू वेळ निघून जाते. काही कालांतराने तो मुलगा हळूहळू मोठा होऊ लागतो. तो 6 वर्षापासून हॉटेलमध्ये काम करत होता आणि आता तो 20 ते 21 वर्षाचा झाला होता. एके दिवशी मॅनेजरला काही कामानिमित्त बाहेरगावी बाहेरगावी जावं लागलं तेव्हा तो त्या मुलाला सांगत असतो की बेटा, तू असं कर, या हॉटेलची चांगली काळजी घे आणि कोणी ग्राहक आला तर त्याचं समाधान कर. यानंतर विजय म्हणतो, ठीक आहे सर, तुम्ही अगदी निश्चिंत होऊन जाऊ शकता. मी हॉटेल अगदी व्यवस्थित सांभाळेल. कारण 5-6 वर्षातच त्याने हॉटेलची सर्व काही कामे शिकून घेतली होती. ग्राहकांना कसं हाताळायचं आणि त्यांच्याशी कसं वागायचं, कसं त्यांच्याशी बोलायचं, हेही त्याला चांगलंच माहिती झालं होतं. तो मॅनेजर 2-3 दिवस बाहेरगावी गेला आणि मॅनेजर गेल्यानंतर इतके दिवस तो मुलगा म्हणजेच विजय हा हॉटेल चांगल्या प्रकारे सांभाळलं आणि ग्राहकांची देखील समाधानकारक अशी त्यांनी कामं केली. ग्राहकही त्याच्यावर समाधान करतो. आता 2 दिवसांनी मॅनेजर आल्यावर तो पाहतो की त्याने हॉटेलचं व्यवस्थापन अगदी चांगलं उत्तमपणे केलं आहे आणि कामगारही त्याला सांगतात की तो खूप चांगलं काम करतो. त्याच्यासोबत काम करताना कोणालाही कोणतीही अडचण आली नाही. आता हे बघून मॅनेजर खूप खुश होतो. तो विचार करू लागला की अरे वा, हे तर खूप चांगलं झालं आहे, माझे काम सोपं झालं. आता यानंतर मॅनेजर पुन्हा रजेवर जायचे आणि विजयला हॉटेल सांभाळायला मागे सोडायचे. विजय हॉटेल आणि इतर सर्व कामे सांभाळत होता आणि त्या सांभाळण्यात रुचीही दाखवत होता आणि मोठ्या कष्टाने आणि प्रामाणिकपणे सर्व काही कामं तो शिकू लागतो. असंच एक दिवस मॅनेजर रजेवर गेला आणि त्याच वेळी हॉटेलचे मालक त्याच्या हॉटेलला भेट द्यायला आले. आणि हॉटेलचे मालक जेव्हा भेट द्यायला येतात, हॉटेलचे मालक हॉटेलच्या आत येतात. त्यांना दिसलं की मॅनेजरच्या जागी दुसरा मुलगा काम करत आहे आणि तो ग्राहकांशीही खूप छान बोलत आहे. आणि जेव्हा मालक हॉटेलच्या आत येतात तेव्हा तो मुलगा त्यांचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतो. त्यांच्याशी अतिशय दयाळूपणे तो प्रेमळ आणि खूप छान असा वागतो आणि विचारतो, सर, तुम्हाला काही हवं आहे का? काय खायला आवडेल? त्यानंतर मालक हे एका टेबलावर बसतात आणि त्याला जेवणाची ऑर्डर देतात. हॉटेल मालक एका टेबलावर बसून सर्व करण्यासाठी वाट पाहत होता. मग विजय त्यांच्यासाठी जेवण आणतो. जेवण करतात हॉटेल मालक आणि त्या जेवणाची उणिवा काढू लागतात. आणि जेवणात जेव्हा उणिवा काढताना संपूर्ण स्टाफ तिथेच उभा होता. तोही त्याच्याकडे बघत होता आणि तिथे असलेला विजय
तिथली परिस्थिती हाताळण्याचा चांगला प्रयत्न करतो. आता या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर कर्मचारी तेथे येतात. काही कर्मचारी जे तेथील जुने कर्मचारी होते त्यांनी पाहता क्षणी ओळखलं की हे या हॉटेलचे मालक आहेत आणि त्यानंतर त्यांनी लगेचच त्यांच्याजवळ येऊन त्यांना नमस्कार करतात. सगळेच कर्मचारी त्यांना नमस्कार करत असल्याचं ते पाहून विजयला थोडं आश्चर्यच वाटतं आणि त्यातील एका व्यक्तीला विचारतो की हे नक्की कोण आहेत. तेव्हा तो सांगतो की हे या हॉटेलचे मालक आहेत आणि ते येथे दररोज येत नाहीत. हे ऐकून विजय अचानक गप्प बसतो. तेव्हा हॉटेलचे मालक त्याच्या पाठीवर शाब्बासकी देऊन म्हणतात की शाब्बास बेटा शाब्बास, तू जे काही केलं आहेस ते खूप खूप चांगलं केलं आहेस. आता यानंतर ते विजयला विचारतात की मुला, मी ज्याला या हॉटेलचं मॅनेजर म्हणून ठेवलं आहे ते कुठे आहेत. तेव्हा सर्व कर्मचारी त्यांना सांगतात की तो मॅनेजर जो आहे तो रजेवर गेलेला आहे आणि अनेकदा तो रजेवर गेल्यावर या मुलाला येथे हॉटेल सांभाळायला मागे सोडून जातो आणि हा मुलगा आपल्या हॉटेलमध्येच राहतो. त्यानंतर हॉटेलच्या मालकानेही विजयचं काम पाहिलं होतं आणि त्या मुलाची लाचारी ही समजली होती की त्याच्याकडे राहण्यासाठी घर नाही आणि तो खूप प्रामाणिक आहे आणि तो कामही अगदी प्रामाणिकपणे चोख काम करत आहे. मग हॉटेलचे मालक त्या मॅनेजरला फोन करून सांगतात की आजपासून तुला माझ्या हॉटेलमध्ये येण्याची गरज नाही. मी दुसरा मॅनेजर ठेवला आहे. आणि आता यानंतर हॉटेलचे मालक जे आहेत ते विजयला हॉटेलचा नवीन मॅनेजर म्हणून सांगून टाकतात. त्याची नियुक्ती करतात आणि म्हणतात की बेटा, आवडीने आणि मेहनतीने काम कर आणि यानंतर तुझ्यासाठी आणखी बरंच काही आहे. आता हॉटेलचे मालक त्याला मॅनेजर बनवून तिथून निघून जातात. हॉटेलच्या मालकाची अनेक हॉटेल्स होती आणि विजय त्या हॉटेलमध्ये मॅनेजर झाला होता. त्या हॉटेलची बरीच प्रगतीही झाली होती. तेथे बरेच ग्राहक येऊ लागले आणि त्यांची विक्री दिवसेंदिवस वाढू लागली होती. हॉटेलचं नाव चांगलंच झालं होतं. आता हे पाहून त्या हॉटेलचे मालक अगदी हैराण झाले होते आणि विचार करू लागले की हा मुलगा खूप कष्ट करणारा आहे, खूप मेहनती आहे. यामुळे माझ्या हॉटेलची विक्री चांगली आहे आणि त्यामुळे अनेक ग्राहक या हॉटेलमध्ये येऊ लागले आहेत. त्यानंतर हॉटेल मालक विजयला एक दिवस म्हणतात त्यांच्या घरी ते बोलावून घेतात आणि त्यांच्या सांगण्यावरून विजय त्यांच्या घरी जातो. हॉटेल मालकाचं घर हे अतिशय आलिशान असं होतं. तिथे बऱ्याच गाड्या उभ्या होत्या. घरात हॉटेल मालकांची पत्नी आणि पती असे हे दोघेच राहत असत. हॉटेल मालकाने त्याला बोलावलं तेव्हा ते जेवत होते. तेव्हा हॉटेल मालक त्यालाही डायनिंग टेबलवर बसायला सांगतात आणि बसल्यावर त्याच्याशी बोलतात आणि त्याला सांगतात की बेटा, जे हॉटेल तू चालवतोस त्याची विक्री खूप वाढली आहे आणि माझ्याकडं बरेच असे हॉटेल्स आहेत. म्हणून मला वाटतं की तू याच पद्धतीने सर्व काही जे काही मॅनेज करतोस सर्व चांगलं मॅनेज कर आणि चांगल्या प्रकारे चालव. हे ऐकताच विजयला खूप आनंद झाला. त्याच्या मालकाकडून त्याची स्तुती ऐकून तो म्हणाला, ठीक आहे सर, तुम्ही म्हणाल अगदी तसंच होईल. आणि त्यानंतर विजय त्याच्या सर्व हॉटेलची चांगलीच काळजी घेऊ लागला आणि हॉटेलचे संपूर्ण काम तो स्वतः पाहू लागला. आता हॉटेलमध्ये नवीन कर्मचारी त्यांची देखील भरती करायची असतील किंवा कोणत्याही प्रकारचा फेरफार करायचा असेल तर तो एकटाच बघत होता. विजय सर्व हॉटेल्स अगदी चांगले प्रकारे सांभाळत होता. हळूहळू वेळ निघून गेला आणि आता विजय देखील 25 वर्षाचा झाला होता. आता विजय बऱ्याचदा त्याच्या मालकाच्या घरी जात असायचा कारण त्याला हिशोब पाहावा लागत असे आणि हॉटेल जे आहे हॉटेलने जे काही पैसे कमावले
त्यांचा संपूर्ण हिशोब तो मालकाला अगदी समजावून सांगायचा. आता जेव्हा तो नियमितपणे मालकाच्या घरी जायचा आणि घरी जाऊ लागतो तेव्हा त्याचे मालक आणि मालकीण त्याच्यावर खूप प्रेम करू लागले आणि त्याच्याकडे चांगल्या नजरेनं पाहू लागले. विजय हा एक चांगला मुलगा आहे, कारण विजय खूप मेहनती होता आणि त्यांचा खूप आदरही तो करायचा. त्याने जर त्याला घरातील काही कामं सांगितली तर तो कामंही चांगली सांगितली तरी तो अगदी आनंदाने ते काम करायचा. कारण हॉटेल मालकाला मुलं नव्हती, ते पती पत्नी दोघंच राहायची. त्यामुळे विजय त्यांच्यासाठी घरातील सर्व काही काम करत असायचा. आणि अशा प्रकारे एकदा हॉटेल मालक आणि त्यांची पत्नी यांच्यात बोलणं सुरू झालं होतं. आणि ते बोलणं सुरू असतं की मुलगा खूप चांगला आहे, हुशार आहे, मेहनती आहे, जर आपण त्याला दत्तक घेतलं तर. पण हॉटेल मालक म्हणतात की नाही, अजून ती वेळ आलेली नाही. वेळ आल्यावर मी नक्कीच याचा विचार करेल. आणि त्यानंतर हळूहळू आणखी काही दिवस गेले. काही काळ जातो आणि काही काळाने हॉटेलच्या मालकाच्या पत्नीचा मृत्यू होतो. आता हॉटेल मालकाच्या पत्नीचा मृत्यू होताच हॉटेल मालक आतून अगदी पूर्णपणे तुटून जातात. पत्नीच्या मृत्यूचा त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि या दुःखामुळे ते अनेकदा आजारीही पडू लागतात. ते एक दिवस विजयला म्हणतात की बेटा, आता तू हॉटेलमध्ये न राहता माझ्या घरी येऊन इथेच राहा, कारण मी आता एकटा पडलो आहे. मला मुलंही नाहीत आणि तू माझ्यासोबत राहिलास तर मला थोडं बरं वाटेल. हे ऐकल्यानंतर विजयलाही हॉटेल मालकाशी सहमत झाला. तोही हॉटेल मालकांचं ऐकतो आणि तिथे त्यांच्या घरी राहू लागतो. तो सकाळी लवकर उठून आपल्या कामावर जायचा, आपलं काम करायचा आणि त्यानंतर दिवसभर संपूर्ण हॉटेलची अगदी उत्तम प्रकारे चांगली काळजी घेऊन संध्याकाळी हॉटेल मालकाकडे परत यायचा. पण हॉटेल मालकाची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागली. जशी त्यांची पत्नी गेली त्यानंतर त्यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडायची आणि तो आजारी पडू लागला. कारण त्याला त्याच्या या पत्नीच्या मृत्यूचं खूप दुःख झालं होतं आणि या दुःखामुळे तो आतून अगदी तुटून पडला होता. आता विजय हॉटेल मालकाची खूप चांगली उत्तम प्रकारे काळजी घेतो. संध्याकाळी जेव्हा झोपायची वेळ येते तेव्हा तो त्यांचे पाय दाबतो, त्यांची अगदी उत्तम प्रकारे काळजी घेत असतो. आता एके दिवशी संध्याकाळी जेव्हा विजय त्याच्या हॉटेल मालकांचं पाय दाबत असतो आणि मग हॉटेल मालक जे आहेत ते हॉटेल मालक त्याला त्यांच्या जीवनाबद्दल विचारतात. विजयच्या जीवनाबद्दल विचारतात तेव्हा म्हणतात, बेटा, तू आमच्याकडे इतके दिवस काम करत आहेस, मी कधीच तुझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. तू कुठून आला आहेस आणि तू कुठून आहेस, कोण आहेस आणि इथे काय करत आहेस हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर विजयने त्याची अगदी संपूर्ण गोष्ट त्यांना मालकाला सांगितली. हॉटेल मालकाला ऐकवली. तो सांगतो की माझ्या लहानपणी मी 5 वर्षाचा असताना माझे वडील वारले. त्यानंतर माझ्या आईने मला सांभाळलं, मला वाढवलं, लहानाचं मोठं केलं, माझं अगदी चांगलं पालनपोषणही केलं. पण तिचं पालनपोषण मला कधीच समजलं नाही आणि मी माझ्या मित्रांसोबत फिरायला लागलो. वयाच्या 16व्या वर्षी मी एक दिवस दारू पिऊन घरी आलो आणि त्यानंतर माझ्या आईने मला खूप मारलं आणि त्यामुळेच मी माझं घर सोडून थेट या शहरात आलो. मी लोकांकडून लिफ्ट घेतली आणि मग तुमच्या हॉटेलमध्ये काम करू लागलो. मग हे ऐकून विजयलाही आईची आठवण येते आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तोही रडू लागतो. इथे हॉटेल मालक त्याची संपूर्ण कहाणी ऐकतात आणि त्याचे वडील लहानपणीच वारले आणि त्यानंतर आईने त्याला पालनपोषण करून वाढवलं. पण आईला सोडून
तो इकडे येऊन राहत आहे. हे सर्व ऐकून हॉटेल मालकांच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. तेही अगदी पूर्णपणे भावूक झाले. भावूक होऊन आणि विजयला म्हणतात की तू कधी तुझ्या आईची बातमी घेण्याचा प्रयत्न केला आहेस का? तेव्हा विजय म्हणतो की नाही सर, मी त्या दिवसानंतर कधीच गावी गेलेलो नाही, की गावी जाण्याचा प्रयत्नही मी केला नाही. माझी आई कुठे आहे आणि ती कशी आहे, कोणत्या परिस्थितीत आहे, हे सुद्धा मग कधी मी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. तेव्हा ते विजयला सांगतात की ऐक बेटा, तुला तर माहीतच आहे की मला मूलबाळ नाही. मी आता एकटा आहे आणि तुझ्यापेक्षा कोणीही माझी चांगली काळजीही घेऊ शकत नाही. तर म्हणून मला माझी संपूर्ण जी मालमत्ता आहे, माझी जी संपूर्ण प्रॉपर्टी आहे, ती तुझ्याकडे हस्तांतरित करायची आहे. त्यानंतर आपण याच घरात एकत्र राहू. आता तू तुझ्या गावी जा आणि तुझ्या आईलाही इथे घेऊन ये. आता विजयला हे सर्व ऐकून त्याच्या दुःखी चेहऱ्यावर थोडा आनंद दिसू लागतो आणि त्यांनी लगेचच हॉटेल मालकाला मिठी मारली आणि त्यानंतर तो म्हणाला, मी तुम्हाला बाबा म्हणून हाक मारू शकतो का? हे ऐकताच त्या हॉटेल मालकाच्या डोळ्यातही अश्रू येतात आणि ते त्याला मिठी मारतात आणि म्हणतात की बेटा, तू मला बाबाच म्हणून हाक मार. ते दोघंही रडू लागतात. त्यानंतर त्याचा मला जास्त आनंद होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेल मालक विजयसोबत घेऊन तहसीलदाराकडे जातात. तहसीलदार कार्यालयामध्ये जातात आणि त्यांची संपूर्ण मालमत्ता, जी प्रॉपर्टी जी आहे, ती त्यांच्याकडे हस्तांतरित करतात. त्यानंतर विजय आणि हॉटेल मालक ते घरी येतात पण घरी परत येताच हॉटेल मालक विजयला सांगतात की बेटा, माझी तब्येत ठीक नाही. त्यानंतर पण यापैकी कोणतीही कार घेऊन जा आणि तुझ्या आईला सोबत घेऊन ये, इथेच घेऊन ये. त्यानंतर विजय कार घेऊन जातो. तो व्यवस्थित तयार होतो आणि ड्रायव्हरसोबत गाडी घेऊन थेट त्याच्या गावाकडे निघतो. गावी गेल्यानंतर तब्बल 8 तासांचा प्रवास करून तो त्याच्या जुन्या गावात पोहोचतो. तिथे जाऊन त्याच्या घरासमोर तो उभा राहिला. घरासमोर उभ्या राहिल्यावर त्याला त्याच्या लहानपणीची आठवण येते. लहानपणापासूनच्या सगळ्या गोष्टी त्याला आठवायला लागतात. त्याच्या अंगणात तो खेळत असताना त्याची आई त्याला मारताना तेही त्याला आठवलं. त्याच्यावर प्रेम करताना या गोष्टी आठवताना त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. तो गाडीतून उतरताच गावकरी त्याच्याकडे बघतात की एवढ्या मोठ्या गाडीत नक्की कोण आहे, कोण हा मुलगा आहे. इतके छान कपडे घातलेले आहेत, रुबाबदार असा हा मुलगा, आणि एवढी मोठी गाडी घेऊन. त्यानंतर मुलगा थेट त्याच्या घरी जातो. घरची परिस्थिती अतिशय हालाकीची होती, पण एक तिथे छोटी खोलीही होती आणि त्या खोलीच्या भिंतीच्या विटा बाहेर निघाल्या होत्या. घर खूपच अस्ताव्यस्त झालेलं होतं. त्याची दयनीय अवस्थेत असं घर झालं होतं. त्यानंतर तो घराच्या आत जातो आणि आत पाहतो तर त्याची आई रुक्मिणीबाई काहीतरी काम करत आहे. तो जातो आणि लगेच आईचे पाय धरतो आणि म्हणतो की जर तू माझ्यासोबत असं केलं नसतं तर मी आज या पदावरही नसतो. आता हे बघून रुक्मिणी अगदी पूर्ण आश्चर्यचकित झाली की हा नक्की मुलगा कोण आहे आणि इतके छान कपडे घालून हा माझे पाय का धरत आहे. रुक्मिणीबाई आजपर्यंत इतरांच्या दयेवर जिवंत होती. त्यांचे शेजारी पाजारी जे काही त्यांना खायला द्यायचे तेच खाऊन त्या आपला उदरनिर्वाह चालवत होत्या आणि जेव्हा कधी त्यांना काही काम मिळायचं तेव्हाच त्या काही पैसे कमवत. त्याच्या आजाराचा संपूर्ण उपचार करून त्या घेत असत आणि याच पद्धतीने त्या आपलं जीवन जगत होत्या. त्या त्याला उचलतात आणि विचारतात की बाळा, तू नक्की कोण आहेस
मग तो लगेचच त्याच्या आईला मिठी मारतो आणि म्हणतो, आई, मी तुझा विजय आहे, जो 10 वर्षापूर्वी इथून निघून गेला होता. आता विजयचं नाव ऐकताच त्यांना धक्काच बसतो, कारण जेव्हा विजय घरातून निघून गेला होता त्यानंतर विजयच्या आईने त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. पण 3-4 वर्ष जेव्हा त्यांना शोधून त्या थकल्या, तेव्हा त्यांनी थकून भागून त्याला शोधणंच बंद केलं होतं. त्यांना वाटू लागलं होतं की त्यांचा मुलगा मेला आहे, या जगातून कायमचा निघून गेला आहे आणि तो आता त्यांच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. पण 10 वर्षांनी आपल्या मुलाला पाहताच त्यांना खूप जास्त आनंद झाला. त्या भावूक होतात, त्यांना अश्रू अनावर होतात आणि त्या जोरजोरात रडू लागतात आणि आपल्या मुलाला घट्ट मिठी मारतात आणि त्याला विचारतात की तू हे माझ्यासोबत अजिबात चांगलं केलेलं नाहीस. माझ्या आयुष्यातील एवढी 10 वर्ष तुझ्या शोकात गेली. तुझ्या विना बघ माझी काय अवस्था झाली आहे. मी कशी राहिले. तो मुलगा त्या घरात गेल्यावर त्यांच्या आजूबाजूचे लोकही आजवर त्यांना मदत करत होते. ती सर्व लोकही त्या घरात जमतात. ते येतात, पाहतात आणि जेव्हा त्यांना समजतं की तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून रुक्मिणीबाईंचा मुलगा आहे, हा तोच मुलगा आहे जो 10 वर्षापूर्वी निघून गेला होता, त्यांच्या चेहऱ्यावर चमक येते. तेही विचार करू लागतात की चला चांगलं झालं, या बिचाऱ्या बाईला म्हातारपणात आधार मिळाला. यानंतर रुक्मिणी स्वतःचे अश्रू पुसत विजयला विचारतात, बेटा तू कुठे गेला होतास आणि आज इतका मोठा कसा काय झालास. त्यानंतर विजय त्याची संपूर्ण कहाणी, त्याची गोष्ट त्याच्या आईला आणि गावकऱ्यांना ऐकवतो. त्याची कहाणी ऐकताच त्याच्या आईला आणि गावकऱ्यांना अश्रू अनावर होतात. सगळीच लोक त्या हॉटेल मालकाचे खूप कौतुक करतात. तेव्हा विजय त्याच्या आईला सांगतो की आई, मालकाला तुला भेटायचं आहे. त्यांनी मला अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तू माझ्या आईला सोबत घेऊन ये. त्यानंतर संपूर्ण गाव त्या म्हाताऱ्या बाईला म्हणजेच रुक्मिणी यांना हसत खेळत निरोप देतात. त्यांना त्यांच्या मुलाच्या गाडीतही बसवतात आणि विजय त्याच्या आईसोबत त्याच्या मालकाकडे पोहोचतो. आणि जेव्हा विजयचे मालक त्याच्या आईला भेटतात तेव्हा त्यांच्या पायांना स्पर्श करतात आणि पायांना स्पर्श करून म्हणतात की तुम्ही एक देवी आहात देवी, जे तुम्ही अशा मुलाला जन्म दिला. हे ऐकताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्यानंतर विजय त्याची आई आणि मालक तिथेच एकत्र राहू लागतात. विजयची आई कधीकधी त्यांच्यासाठी गावीही जायची, पण नटून थटून चांगली साडी नेसून आणि त्यांच्या कारमध्ये बसून आणि त्यांच्याशी तासनतास गप्पाही मारायच्या. ज्यांनी एकेकाळी त्यांना सहारा दिला होता, इकडे विजय कधीकधी वेळ काढून त्यांच्या गावी जायचा आणि त्या लोकांसोबत वेळही घालवायचा. त्यांच्याशी चांगल्या गप्पा मारायचा. त्यांचे उपकार तो आयुष्यभर विसरला नाही. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, ही अशी एक कथा होती, एका मुलाची कथा, ज्याला त्याच्या आईनं मारलं म्हणून तो घरातून पळून गेला आणि एक दिवस खूप मोठा माणूस बनून आपल्या गावी परत आला. तर तुम्ही काय सांगाल या कथेबद्दल? मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.